प्रकार पहिला. हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे दोडक्याचं साल. तर इथे मी पाव किलो दोडके घेतलेत, जे स्वच्छ धुवून घ्यायचे, स्वच्छ पुसून घ्यायचे आणि त्यानंतर अशा प्रकारे दोडक्याचं जे साल असतं ते सगळं काढून घ्यायचं आहे. तर हे पहा, इथे मी या 2 दोडक्यांचं साल काढून घेतलेलं आहे. आता हे साल आपण ऑलरेडी धुतलेलं आहे, त्यामुळे आता परत धुण्याची गरज नाही आहे. हे फक्त आपण आता बारीक असं चिरून घेऊ. जेवढं जास्तीत जास्त बारीक आपल्याला चिरता येईल तेवढं बारीक हे साल चिरायचं, म्हणजे आपली रेसिपीसुद्धा खूप छान होईल. तर आता हे पहा, इथे मी हे साल छान बारीक असं चिरून घेतलं आहे. त्यानंतर इथे मी गॅसवरती एक लोखंडी तवा गरम करायला ठेवला आहे. त्यात 2 छोटे चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. आता ही चटणी बनवताना शक्यतोवर जाडच तवा किंवा कढई वापरायची. तेल गरम झाल्यानंतर त्यात पाव चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं टाकून घेतलं. भरपूर जिरं टाकायचं. त्यानंतर 8-10 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घेतल्या. आता हे लसूण आणि जिरं मोहरी या तेलामध्ये चांगले तडतडू द्यायचे. लसूणसुद्धा थोडेसे लालसर होतील इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. तर हे पहा, आता आपले जिरं मोहरी आणि लसूण छान तळून झालेत. त्यानंतर याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली, 1 चमचा बॅडगी लाल तिखट टाकून घेतलं. तिखट आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं. गॅसची फ्लेम अगदी लो करायची. आता याच्यात 1 चमचा तीळ टाकून घेतले. तीळसुद्धा भरपूर टाकायचे आणि अगदी 10 सेकंद हे तीळ ह्या तेलात परतून घ्यायचे, कारण तीळ लगेचच तडतडायला लागतात. तर हे पहा, हे तीळ मी इथे छान परतून घेतले. आता हे तीळ तडतडायला लागले की लगेचच आपण जे दोडक्याचं साल चिरून घेतलेलं होतं ते याच्यात टाकायचं आहे. त्यानंतर याच्यावर चवीपुरता मीठ टाकायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे. अगदी मंद गॅसवरती आपल्याला आता हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे. हे पहा, 1 मिनिटभर हे सगळं छान परतून घेतलं. आता हे परतून झाल्यानंतर याच्यावरती एखादं झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवरती ही जी चटणी आहे ही आपल्याला साधारण 5 मिनटं फक्त शिजवून घ्यायची आहे. अगदी मंद गॅसवरती शिजवायची, म्हणजे ही चटणी छान शिजते देखील आणि खरपूसही होते. तर हे पहा, आता मी याच्यावरती झाकण ठेवून घेतलं आहे आणि 5 मिनटं ही चटणी मंद गॅसवर शिजवून घेतली आहे. आता तुम्ही बघू शकतायत चटणीचा रंग बदललेला आहे आणि खूप छान अशी खरपूस ही चटणी तयार झालेली आहे. फक्त ही चटणी बनवताना तेलाचा वापर थोडासा जास्त करावा लागतो आणि तीळ आणि जिरं भरपूर टाकायचं, म्हणजे चटणी खूप छान लागते. आता प्रकार दुसरा. इथे एका बाउलमध्ये मी काही मेथीची पानं घेतली आहेत. मेथी स्वच्छ निवडून घ्यायची, त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग ती आपल्याला इथे चिरून घ्यायची. आता ही मेथी चिरून घेणं ऑप्शनल आहे. जर तुम्ही निवडतानाच तिचे छोटे छोटे पानं निवडलेले असतील तर मग ही चिरायची गरज नाही आहे. आता चिरलेल्या मेथीमध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं. त्यासोबतच अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं. तिखट आपल्या आवडीप्रमाणे आपण टाकू शकतो. पाव चमचा हळद टाकून घेतली. त्यानंतर चवीपुरता याच्यात मीठ टाकायचं आहे. आता ह्याच्यात तुम्हाला आवडत असेल तर कांदासुद्धा बारीक चिरून टाकू शकतात, टोमॅटोसुद्धा टाकू शकतात. मी इथे फक्त एवढंच टाकलं आहे आणि 2 पळी, म्हणजे 2 छोटी पळी तेल टाकून घेतलं आहे, कच्चं तेल. तर तुम्ही ही जी चटणी आहे किंवा मेथीचा हा जो खुडा आहे हा तुमच्या पद्धतीने बनवू शकतात. इथे तुम्हाला कच्चं तेल वापरायचं नसेल तर तुम्ही तेला गरम करून त्यात जिरं मोहरी अशी फोडणी घालूनसुद्धा याच्यावरती टाकू शकतात. तर इथे ही मेथीची झटपट अशी चटणी म्हणा किंवा मेथीचा झटपट असा ठेचा तयार झाला आहे. आता प्रकार तिसरा. एका कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं. त्यात आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचे. जिरं चांगले तडतडू द्यायचे. त्यानंतर 8-10 कढीपत्त्याची पानं टाकायची. आता कढीपत्त्याची पानंसुद्धा या तेलात चांगले तळून घ्यायची. त्यानंतर 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून मी इथे टाकून घेतला आहे. कांदा सोनेरी रंगावर परतून घेतला. त्यानंतर 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली. आलं लसणाची पेस्ट नसेल तर मग तुम्ही 8-10 लसणाच्या पाकळ्या ठेचून याच्यात टाकू शकतात. हे सगळं चांगलं परतून घेतल्यानंतर यात 1 चमचा बॅडगी लाल तिखट टाकलं. पाव चमचा हळद टाकली. आता हे सुद्धा छान परतून घ्यायचं आहे. तिखट आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो. तिखटाऐवजी हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात.
अगदी किंचितसा हिंग टाकला. त्यानंतर पुन्हा हे परतून घेतलं. आता याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर ऑप्शनल आहे. काही जणांना ह्या चटणीमध्ये कोथिंबीर आवडत नाही तर नाही टाकली तरी चालेल. आता हे सगळं थोडंसं परतून घेतलं. त्यानंतर लगेचच याच्यात टोमॅटोचे काप टाकून घेतले. साधारण आतपाव एवढे हे टोमॅटो होते, म्हणजेच 125 ग्रॅम टोमॅटो होते. ते अशा प्रकारे चिरून घेतले. त्यातल्या ज्या बिया असतात त्या काढून टाकायच्या आणि त्यानंतर हे टोमॅटो ह्या चटणीसाठी वापरायचे. टोमॅटो तेलात परतून घेतल्यानंतर 2 चमचे साखर आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं. आता साखरसुद्धा आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायची, पण एवढ्या टोमॅटोंसाठी 2 मोठे चमचे म्हणजेच आपला पोहे खाण्याचा चमचा असतो ते 2 चमचे साखर पुरेशी होते. झाकण ठेवून साधारण 5 मिनटं मध्यम गॅसवरती टोमॅटो शिजवून घेतले. त्यानंतर याच्यात 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला. आता हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आणि ही जी चटणी आहे ही पुन्हा 5 मिनटं मंद गॅसवर शिजवून घ्यायची. टोमॅटोची चटपटीत चटणी तयार आहे. त्यासाठी इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या मी भावनगरी मिरच्या घेतल्या. तुम्हाला हव्या त्या मिरच्या तुम्ही इथे वापरू शकता. मिरची तव्यावरती थोडंसं तेल टाकून छान भाजून घ्यायची आहे. मिरची भाजत असतानाच यात मी 2-3 चमचे शेंगदाणे आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत. हे सगळं छान भाजून घ्यायचंय. शेंगदाणे पण छान खरपूस भाजून होतील इथपर्यंत आपल्याला ह्या तव्यावरती भाजून घ्यायचे. हे सगळे जिन्नस भाजून झालेले आहेत. त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि त्यानंतर मिक्सरमधनं हे वाटून घेतलंय. तुम्हाला हवं तर तुम्ही ठेचूनही घेऊ शकता. आता तव्यावर 2 चमचे तेल गरम करून घेतलंय आणि त्यात आपण जो ठेचा बनवला होता तो परतून घेतलाय. वरून चवीपुरता मीठ टाकायचं आणि 1-2 मिनिटं फक्त हा ठेचा परतून घ्यायचा. इथे मी काही उडदाचे पापड घेतले. साधारण 5 ते 6 पापड आहेत आणि ते ह्या पद्धतीने भाजून घेते. छान खरपूस असे हे पापड भाजून घ्यायचे. थोडेसे लालसर झाले तर चालतील, पण खरपूस भाजल्यामुळे ही चटणी छान लागते. आता पापड भाजून झाल्यानंतर ते एका भांड्यामध्ये मी या पद्धतीने त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता हे पापड छान चुरून घेणार आहे. तर तुम्हाला हवं तेवढे जाड किंवा बारीक तुम्ही याचा चुरा करू शकता. पापड चुरून झाल्यानंतर मी त्यात अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे. त्यासोबतच अगदी चिमूटभर मीठ टाकून घेतलंय, कारण उडदाचे पापड ऑलरेडी खारट असतात त्या प्रमाणात मीठ टाकायचंय. आणि 3-4 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तर हे शेंगदाण्याचं तेल मी इथे वापरलंय, पण तुम्ही हे गरम करून सुद्धा टाकू शकतात. आमच्याकडे आम्ही हे कच्चं तेलच खातो. तर ह्या पद्धतीने तेल आणि लाल तिखट ह्या पापडाचा जो चुरा आहे त्यात मी टाकून घेतलेला आहे आणि हे सगळं छान एकजीव करून घेतलंय. आता ही आपली पापड मिरची इथे तयार झालेली आहे. काही ठिकाणी याला पापड मिरची म्हणतात तर काही ठिकाणी पापडाचा चुरा म्हणतात.